नमस्कार, तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपल्याला बनवायचा एकदम सोप्या पद्धतीने झटपट बनणारा असा अख्खा मसूर। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर अख्खा मसूर आहे हा आणि स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि 4 ते 5 वेळेस छान पाण्याने चोळून धुतलेला आहे। त्यानंतर 5 तास मी पाण्यात भिजत घातलेला आहे। तर हा अख्खा मसूर छान असा भिजलेला आहे, बघू शकता तुम्ही 5 तास बरोबर भिजलेला आहे। तर गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे तेल। तर तेल मी 5-6 चमच तेल घेतलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तेल तुम्ही कमी जास्त करू शकता, पण अख्खा मसूर ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस तेलाचाच वापर जास्त करतात, त्यामुळे मी जास्त तेल घेतलेलं आहे। तर कुकरमध्ये तेल छान गरम झालेलं आहे। आता आपल्याला घालायचे आहेत जिरे। 1 चमचा जिरे घेतलेले आहेत मी। त्यानंतर आपल्याला घालायचा हिंग, चिमूटभर हिंग आहे। लसूण घालायचा आपल्याला 1 चमचाभर, जाडसर कुटून घेतलेला आहे मी अगोदर। आता आपल्याला छान परतून घ्यायचा आहे लसूण। त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। तर इथे मी 3 मोठे कांदे घेतलेले आहेत, मीडियम साईजचे, बारीक चिरून ह्या पद्धतीने चिरून घेतलेले आहे, एकदम बारीक, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला हे घालायचे आहे। तर कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत। ढाब्यामध्ये जास्त कांद्याचा आणि तेलाचाच वापर करतात, त्यामुळे जास्त कांदा घेतलेला आहे मी। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कांदासुद्धा कमी जास्त करू शकता। आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊया। कांदा लवकर शिजण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये चमचभर मीठ घालायचं आहे आणि छान कांदा आपल्याला शिजेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। तर मीठ टाकल्यानंतर कांदा आपण परतून घेऊया। छान कांदा बारीक होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर कांदा बऱ्यापैकी आपला कमी झालेला आहे, पहिला किती होता आता किती कमी झालेला आहे बघा। आणि हा कांदा मी 7 ते 8 मिनिट छान असा परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी हळद घालूया आपण। अर्धा चमच हळद घेतलेली आहे आणि लाल तिखट घालायचं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त यामध्ये घालू शकता। तर इथे मी 2 चमचे घेतलेले आहे आणि छान आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर मिक्स करून घेऊया आपण। व्यवस्थित छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये घालायचा आहे आपल्याला अख्खा मसूर। तर अख्खा मसूर घालूया आपण आणि छान आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर परतून घेऊया आपण छान 1 ते 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्यानंतर त्यामध्ये त्याचा सर्व मसाला मुरेल, म्हणून आपल्याला 1 ते 2 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिट छान मसाला असा मी परतून घेतलेला आहे अख्खा मसूर। आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे गरम मसाला। तर गरम मसाला अगदी कमी घेतलेला आहे, यामध्ये कुठलेही मसाले वापरत नाही, पण थोडासा घालत आहे मी। फक्त लाल मिरची पावडर घालतात, बाकी काहीही घालत नाही। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाले यामध्ये ॲड करू शकता, टोमॅटोसुद्धा ॲड करू शकता। टोमॅटो वगैरे काही घातलेला नाही मी। आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी। तर आपण यामध्ये पाणी घालूया। तर इथे पाणी घालत आहे मी, साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे। 200 ग्राम मसूर होता हा। तर पाणी घालून घेतलेलं आहे मी, साधारण 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। 1.5 ग्लासपेक्षा परत थोडंसं टाकलेलं होतं मी वर। आता आपल्याला काय करायचं आहे, याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। तर मी झाकण लावून घेते आणि 2 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्हाला दाखवते। झाकण लावण्याच्या आधी थोडंसं मीठ टाकते, पहिले 1 चमचाभर टाकलेलं होतं, आता परत थोडं टाकलेलं आहे। तर 2 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत। आता आपण झाकण काढूया आणि बघू शकता ह्या पद्धतीने आपला अख्खा मसूर रेडी झालेला आहे। तर छान असा दाटसर झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, वरतून तडका द्यायचा आहे। जास्त गाळसुद्धा झालेला नाही, अख्खा तसाच आहे, बघू शकता तुम्ही। छान झालेला आहे, एकदम मस्त शिजलेला आहे। तर आता आपण तडक्याची तयारी करणार आहोत। तर गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमच तूप। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलसुद्धा घालू शकता यामध्ये। तर तूप छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहे आपल्याला, थोडासा कुटलेला लसूण घालायचा आहे आपल्याला, त्याचबरोबर हिरवी मिरची घालायची आहे। तर 1 मिरची आहे, 2 तुकडे करून घेतलेली आहे मी। आता आपल्याला यामध्ये 1 चमच काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे आता। तर गॅस बंद करते मी आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने। तर मिक्स करून घेऊया। आता छान व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हा तडका आपल्याला द्यायचा आहे, आपल्या अख्ख्या मसूरमध्ये टाकायचा आहे। चला तर तडका घालूया आपण। सर्व पुसून घ्यायचे आपल्याला आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे।
तर थोडा वेळ झाकण ठेवू आपण. तर आता आपण झाकण काढून घेऊया. आणि कसा झाला आपला अख्खा मसूर तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. अगदी झटपट होतो, जास्त वेळही लागत नाही. कढईमध्ये किंवा पातेल्यात बनवायला खूप वेळ लागतो, त्यामुळे मी झटपट कुकरमध्येच बनवलेला आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.